दर्शन झाले संताबाई तुका मने झाला बघा व्यापार तुका मने झाला बघा व्यापार आली एरधार फळाशी येणे पंथे मागे चालेले पाऊले दर्शन झाले संताबाई पांडुरंगा करू प्रथम नमन स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकारानं ते शिवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंगव चित्ताशी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळ मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या नमो ज्ञानेश्वर स्वरूपाला कशी प्राप्त झालो याची मीमांसा महाराज अभंगाच्या द्वारा व्यक्त करतात. अनंत पुनर्ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पंढरीनाथ साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबराय श्रीमन निवृत्तीनाथ आदी संतांच्या कृपाशीर्वादाने
आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारे टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर सर्वांच्या परमाने पावन उपस्थितीमध्ये कैलासवासी हरिभक्तीपरायण बाबुराव दगडू नागरे यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ समापन्न झालेली एक दिवसीय भगवत चिंतन सेवा नागरे परिवारामध्ये त्यांचे चिरंजीव श्री सखारी बाबुराव नागरे आणि श्री दगडू बाबुराव नागरे, मुलगी सौ रतनबाई भालचंद्र सानप, दुसरे द्रौपदाबाई सदाशिव फड, गंगा भगीरथी सरस्वती एकनाथ गीते, सौ मंगल भाऊसाहेब घोगे आणि सौ उषा विलास थोडा या नागरे परिवाराने आपल्या पितृणातून उत्तीर्ण होण्याकरता एक दिवसीय चिंतन सेवा आयोजित केली. माझे झाले गयावर जर पितले पितरांचे ऋण. भगवान गडाचे दुसरे मंत्र भीमसिंग महाराज आले एक वाक्य सांगायचे बघा. तपश्चर्येने देव मिळतो, भाग्याचा उदय झाल्यानंतर संत दर्शनही होत आहे, पण जगामध्ये असं तप नाही, असं पुण्य नाही का ज्या शक्तीच्या द्वारा आपली आई किंवा वडील निजधामाला गेल्यानंतर ते पुन्हा आणता येतील. नाही राजा. नाथ महाराज सांगतात 3 प्रदक्षिणा परी येसी, 2 प्रदक्षिणा वार आणसी, 1 नमस्कार करिता पितयासी, इतके पुण्य होनी. न मातू परदैवतम. जसे आईसारखं दुसरं दैवत नाही तसं जगामध्ये दुसरं तीर्थ नाही. ज्ञानोबराईने तर काही कारण नसताना ती उभी दिली. सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे. आपण नेहमी ऐकता, फक्त एक वाक्य बोलतो ऐका. महाराष्ट्राचं आद्य कुलदैवत भगवान पंढरीनाथ जे 28 योगी झालं विटेवर उभा आहे ना, त्याला एकमेव कारण पुंडलिकरायांनी केलेली आपल्या आई वडिलांची सेवा. विठाला भगवान पांडुरंगाचे हे उपासक आहेत. अक्षर शत्रू कधी शाळेत गेलेच नाही, जुन्या काळात शाळाच नव्हत्या, तरी हरिपाठ मुखोद्ग नित्य नियमाने भजन करणं, पंढरीची वारी करणं, आपला संसार करता करता असोनी संसारीची हे वेगो करी आणि वेदशास्त्र वारी पाहिजे. हे बघा, तुम्ही लग्नाला आले नाहीत, कीर्तनाला आलेला आहात, गप्प जर बसले नाही तर मी तर मुक्त घेतलेलं नाही तुमचं. आता जे हरी करी तुम्ही बडबड करायची ना, आम्ही बोलत राहायचे. कोणाकडे आमच्या करताय का तुमच्या करताय? घरी गप्पा मारतात, मंडपात यावले गप्पा मारतात. विठाला विठाला तुमच्या यश सेवी करता मला 400 किलोमीटरचा प्रवास करावा लागलाय आणि तुम्ही खुशाल गप्पा मारता घरी गडांगर मोडायला आल्यासारखं. विठाला नियम आणि निसर्ग आहे. मृत्यूलोकात जन्माला आला आणि कायमचा इथं राहिला. जगाच्या इतिहासामध्ये एकच अपवाद उदाहरण, ते म्हणजे ज्ञानोबा आहे. भीमसिंग महाराज एक वाक्य सांगायचे सांगू. गुळावर बसलेली माशी उडण्याकरता जितका वेळ लागत नाही तितक्या क्षणार्धात मनुष्य मरतो. ज्ञानोबराय सांगता माशी पाक पाकडी तवई सरे. माशीला उडायला जितका वेळ लागत नाही तितका क्षणार्धात मृत्यू देवा. जीवनातल्या सगळ्या समस्येची उत्तर निश्चित आहे आणि एका प्रश्नाचं उत्तर निश्चित आहे. जन्माला आलेला हा मुलगा ग्रॅज्युएट होईल का असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला, उत्तर निश्चित आहे. ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला नोकरी मिळेल का नाही प्रश्न विचारला, उत्तर निश्चित आहे. नोकरी मिळालेल्या मुलाला मनासारखी बायको मिळेल की नाही आता मिळणं तर निश्चित आहे. बायको मिळाली मुलबाळ होईल का नाही प्रश्न विचारला, उत्तर निश्चित आहे. रात्र जाईल प्रश्नांची उत्तर निश्चित आहे. एकाच प्रश्नाचं उत्तर सत्य आणि निश्चित आहे. कोणत्या? जन्माला आलेला मनुष्य मरणार की न मरणार तो निश्चित मरणार आहे. भगवान स्वतः सांगतात
जातस्य ध्रुवार मृत्युर ध्रुवाम जन्मामृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे नत्वम शुचितु मराशी. ज्ञानोबरांनी तो उभी दिली देहाची आगाव आलिया जन्म मृत्यूची सोहळ्या ना म्हणून धनंजया परी. शहाण्या माणसाने दोन गोष्टीला विसरायचं नाही, तोच शहाणा आहे. बाकी माणूस असला तरी बिना शब्दाचा गाढव. कोण शहाणा आहे? जो दोन गोष्टीला विसरत नाही. कोणत्या दोन? पहिलं देवाला विसरत नाही आणि दुसरं मरणाला विसरत नाही. दो बात को मत बोलो हो चाहे कल्याण, नारायण एक मौत को दुजो श्री भगवान. काय काळ आला देवा महाराष्ट्रात. देवाने दिलेल्या तोंडानेच माणसं देव नाही म्हणतात. यापेक्षा दुसरा नास्तिकवाद कोणता आहे? विठाला एक वाक्य बोलू. अरे अल्लाह नाही म्हणणारा गाव सोडा, देशात मुसलमान सापडायचं नाही तुम्हाला देशात. पण देव नाही म्हणणारा मूर्ख हिंदू तुम्हाला घरोघरात सापडते. किती वाईट परिणाम आहे हा. जिने हा जीव दिला दान तयाचे करील चिंत. हे मानवी जो देह आहे हा नॅचरल मिळालेला नाही. मी एसपीचा केमिस्ट्रीचा विद्यार्थी, मला सायन्स चांगला अवगत आहे. हे नॅचरल मिळालेला नाही. मनुष्य देह जर नॅचरल मिळाला असताना तर मेल्यानंतर तेच पाय मग चालले असते, मेल्यानंतर तेच हात हल्ले असते, मेल्यानंतर डोळे काढले जात नाही, डोळे आहेत मग दिसलं असतं. आणि मेल्यानंतर तेच तोंडे मग बोललं असतं. ज्या ते दिसत नाही, बोलत नाही, चालत नाही, हलत नाही का? त्याचं उत्तर ज्ञानोबराय देतात. अगा देहीचा अग्नी गेला तेव्हा देह नोही चिखलवला. एवढा भगवंतानी सुंदर नरदेह दिला तरी 2 तास कीर्तन ऐकायचं जीवावर येतं. आपण मनुष्य आहोत का पशु आहोत? 2 तासाच्या या सेवेकरता जर आपण आपला वेळ खर्च करू शकत नाही तर 12 महिने तुम्ही काय दिवा लावत असाल, काय भगवत भजन करत असाल? त्याची आठवण ठेवा देवा. ज्ञानेश्वर महाराजांनी उभी दिली 15व्या अध्यायाच्या श्लोकावर. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणः पान समायुक्तः पचाम्यनं चतुर्विधम्. पहिली तू उभी प्राणापानाच्या धोड बहाती भुंक भुंकोनी अहोरात्री आठवते सोनेरी उत्कटी उदरा माझी. काय उदाहरण दिले महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानोबराय म्हणता 2 प्राणी असे त्याच्या डोळ्याला पापण्या असून सुद्धा त्या खालीवर होत नाही. कोणते 2 प्राणी? सापाच्या डोळ्याची पापणी खालीवर होत नाही. खोट असलं तर बघा, पण जरा दुरून बघण्याचं माझ्यावर येईल. त्याच्या डोळ्याची पापणी खालीवर होत नाही. दुसरं जाऊ द्या, साप सोडा, मासा या प्राण्याच्या डोळ्याची पापणी खालीवर होत नाही. तुम्ही सगळे पाटाजवळची मंडळी आहात. ज्याचा माशाचा दररोजचा संबंध आहे त्याला सुद्धा हे माहित नाही. त्याला खायचंच माहिती, त्याच्या पलीकडे काय? सायन्स सांगतं निरोगी माणसाची 24 तासामध्ये 17,000 वेळेला पापणी खालीवर होते. 17,000. सध्या मुंबईला जा, केम हॉस्पिटलला, नाशिक जिल्ह्यातला एक मुलगा असा आहे, त्याला इतका भयानक रोग झालाय महाराज, त्याच्या दोन्ही डोळ्याच्या पापण्या अशा खाली पडतात बघा, पण त्या वर जात नाही. तुमच्या श्रीमंतीचे काय घेऊन बसला? त्याची पाहिलेली श्रीमंती मी. गोदावरीच्या किनाऱ्यावर 250 एकर काळी घोड जमिनी, माणूस उगवेल अशी. 100 एकर द्राक्षाची बाग आहे. एकुलत्या 1 मुलाला या आजारावर त्याचा बाप जगातले 5 देश फिरलाय बघा. 5. तू बाप आहे महाराज. 5 देशातल्या डॉक्टरने सांगितलं बाबा 10 लाख लोकांमध्ये एखाद्याला हा रोग होऊ शकतो, तो फक्त तुमच्याच बाळाला झाला. वेळ आणि पैसा खर्च करू नका, याच्यावर औषधच नाही. थेमच्या डॉक्टरांनी मधला मार्ग काढला. चष्म्याला शिरवाड बनवलेत बघा. अशी खाली पडलेली पापणी रोडने वर उचलतात, कानाला अडकवतात. त्यावेळेला त्या बाळाला अगदी थोडं दिसतंय. त्या बाळाला कळालं काय पापणी खालीवर व्हायची काय किंमत हे त्याला कळाली. जरा बोलू, ज्या दिवशी आपली खाली पडलेली पापणी वर जाणार नाही ना, त्या दिवशी आपल्याला कळेल या पापणीला हलवणार कोणीतरी आहे. ते सत्यचं नाव देव आहे हे विसरायचं नाही. चाले हे शरीर
विराग ज्ञान केली अति मधुर गायन परी तो पाव्याचा नो हे गुण जाण कळा गाते पावा म्हणजे बासरी बासरी जरी गोड वाजत असेल तो बासरीचा गुणधर्म नाही त्या बासरीमध्ये फुंकर कोण घालतोय हवा कोण भरतोय त्याच्यावरती बासरी वाजते महाराज तसा शरीर रूपी पावा डोळ्यातून नाकातून कानातून तोंडातून जो वाचतो ना त्याला फुंकर घालणारी सत्ता म्हणजे देव येतो ज्या दिवशी या पाव्यामध्ये फुंकर घालायची बंद करून टाकली त्या दिवशी लोक या पाव्याला स्मशानभूमीमध्ये पेटून देतील बघा कशाचा उन्माद आहे आपल्याला इतका अरे क्षणभर सुद्धा आपल्या हातात नाही क्षणभंगोरा नाही महाराज म्हणायचे आता ते त्यांचं वाक्य पण तरी मी सांगतो जेवल्यानंतर लोक झोपतात रात्री कोणी 8ला कोणी 10ला कोणी 11ला कोणी 12ला भारत मोबाईलचा छंद असेल तर 1ला पण झोपतात ते म्हणायचे बो रात्री झोपल्यानंतर सकाळी मी उठणारच आहे असं छातीला हात लावून कोण सांगू शकतो हे कोणी मायकाला कोई भी नाही राजा का ज्याला त्याला आपली लायकी आणि योग्यता माहिती झोपणं जरी आपल्या हातात असेल उठवणं मालकाच्या हातात आहे श्वास घेणं जरी आपल्या हातात असेल ना घेतलेला श्वास बाहेर टाकायचं हे त्याच्याच हातात आहे महाराज आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत शेवानी शिकविता धनी वेगळाची म्हणून देवाला विसरू नका आणि दुसरं मरणाला विसरू नका काळ इतका बलवान आहे महाराज इतका निष्ठुर आहे या काळाला कोणाचीच दया येत नाही बघा कोणाचीच नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा ओढाळ सापडे दैशा धन्या चोर्यातना धरी देतो वैकुंठवासी सद्गुरुनाथ श्री धुंडा महाराज देगलूरकरांचं वाक्य सांगतो महाराज म्हणायचे जगात तो शहाणा कोण जो डोळ्यापुढे मृत्यू ठेवून जगतो जगात तो शहाणा का डोळ्यापुढे मृत्यू ठेवून जगणारी माणसं आपला रस्ता घसरू देत नाही आणि पापामध्ये प्रवृत्त होत नाही वाईट कर्मच करत नाही हे हजार कोटीचे भ्रष्टाचार करणारे मूर्ख याला हे माहित नाही रावणाने कप्तानी लंका मिळवली पण त्याची जळाली आणि देवानी बनवलेली द्वारका बुडाली जर दोघांनाही सोनं कामाला आलं नाही असा किती भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा तुमच्या कामाला येईल उठाला जे मिळालं ते आपल्या कष्टाने मिळवा आणि मिळवलेल्या कष्टाची मिळालेली संपत्ती तिचा अनुभव आणि उपभोग घ्या त्याच्या समाधान माना दुसऱ्याचं हिरावून घेतलेलं काही उपयोगाचं नाही इतिहास सांगते वेळ जाईल सुदामेने स्वतःचे फुटाने खाल्ले आणि देवाला दिलेले फुटाने त्याच्याजवळ होते भगवान श्रीकृष्णाला आपल्या वाट्याचे खाल्ले आणि देवाच्या वाट्याचे खाल्ले तर गुरुपत्नीने शाप दिला सुदामे तुझ्या वाट्याचंही तू खाल्लं दुसऱ्याचं खाल्लं ना शाप देते मी तुला 7 जन्म दारिद्र्य भोगावं लागेल देवा तिथून पुढे सृष्टीमध्ये रूढच अशी पडली आपलं खातो आणि दुसऱ्याच्याही खाण्यावर टपतो ना त्याला कालांतराने दारिद्र्याशिवाय हातात काही येत नाही अरे संपत्ती मोकार आहे साखर कारखान्याचा चेअरमन काय आग लावायची जर पोटाभर भरलेलं साखरेचं जर मूठभर साखर खाऊ शकत नाही याला दारिद्र्य म्हणतात मृत्यूला विसरू नका राजा एक दिवस आपल्याला जायचंय असं स्मरणात ठेवून आपलं जीवन व्यतीत करा जे संतांनी केलंय जगद्गुरु तुकाराम महाराज या मृत्यूवर विजय मिळविण्याकरता प्रयत्न करत होते मृत्यूवर कोण विजय मिळवू शकतो श्रीमद भगवद्गीतेमध्ये 2 श्लोक आले ते विस्तार करत नाही तेषामं समुद्धरता मृत्यू संसार सागरात
भवामि नचरा पार्थ मय्या विशत चेतसा अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. ज्ञानोबांनी दोनच ओव्या किती गोड दिल्या. जो होय मदारण्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण्य मी चेको येथे एकचिरीला तरले जे सर्व भावे मज भजले आईली तथडी तरले मायादा तो हा उतरील पार. एक छोटासा प्रसंग सांगतो. भगवान प्रभू रामचंद्र भगवती सीता माता आणि लक्ष्मण वनवासाला निघाले. शरयू नदी पार करून पलीकडे जायचंय. आता नाव नाही होडी नाही, पलीकडे जायचं तर शेतीला पोहता येत नाही. रामचंद्रांनी पलीकडे केवट नावाचा नावाडी बसलेलं होतं, त्याला हाक मारली. केवट ए बाबा इकडे. तो आला. काय काय मला लक्ष्मणाला शेतीला तुझ्या नावेमध्ये बसून पलीकडे घेऊन चाल. आम्हाला शरयू नदी पार करून पलीकडे जायचंय. त्याने विचारलं मोबदला काय देणार? तू मागशील ती देतो. काय पाहिजे तुला? केवटाने सांगितलं मला दुसरं काही नको. मी तुमचे पाय स्वच्छ धुणार, माझ्या वस्त्राने ते पुसणार, मग तुम्हाला नावेमध्ये बसवू देणार. रामाने विचारलं हे पाय धुवायचं मध्येच काय निघालं तुला? पायामध्ये असं काय? केवटाने उत्तर दिलं राम तुमच्या पायाचा महिमा तुम्हाला माहित नाही. तो जगात फक्त आम्हा दोघांना माहितीये. कोणा दोघांना? एक सीतामातेला आणि दुसरा वारकऱ्याला. काय महिमा आहे देवाच्या पायाचा? या पंचवटीला गौतमांनी आपली पत्नी अहिलीला शाप दिला होता, तू शिळा होऊन पडशील म्हणून, आणि ती शिळा झाली होती महाराज. विश्वामित्रांबरोबर श्रीराम आले आणि शिळेला नुसता डावा स्पर्श केला पायाचा, शिळा होती मनुष्य झाली. ज्याच्या पायाच्या पदस्पर्शाने दगडाची अहिल्या झाली श्रीराम, ते पाय जर माझ्या नावेला लागले आणि त्या नावेची जर एखादी बाई झाली तर अगोदरच एका बायकोचं पुढे भरता भरता मला नाकी नवाले. एका पुरुषा दोघा नारीन पाप वसे त्याचे. मला तुमचे पाय धुवायचे. हे बाबा धुय. आनंदाने घरी गेला. बघा आपल्या बायकोला मुलाला बरोबर घेतलं, लाकडी काठोड घेतली, धावत आला. काठोटीमध्ये श्रीरामांचे पाय ठेवले आणि डोळ्यांच्या अश्रूंनी शरीरच्या पाण्याने पाय धुतला. पाय धुतले, स्वच्छ पुसले, नावेमध्ये बसवलं आणि पलीकडे घेऊन गेले. मोठी माणसं फुकटची सेवा घेत नाही. ज्याला नेहमी फुकट खायचं सवय आहे ना, त्याला कधीच मोठं म्हणायचं नाही. तो फार चेअरमन असला तरी विठाला महाराज. दुसऱ्याचं खाणारी माणसं मोठी कसली. सेवेचा मोबदला ज्याला देता येतो तो मोठा. श्रीरामांनी काय मोबदला द्यावं म्हणून बोटातली अंगठी काढली, तेवढी एकच होती. श्रीराम म्हणू लागले केवटा मी राजाचा मुलगा नाही बरं, आता दशरथ नंदन नाही, मी वनवासी राम आहे आणि मला मदत केली म्हणून मी तुम्हाला मोबदला देतोय. एवढी अंगठी माझ्याकडे ही घ्या. केवटाने सांगितलं मी मागितलीच नाही तर तुम्ही देता कशा? अरे नको, तुझी परिस्थिती प्रतिकूल आहे आणि मी देणं माझं काम आहे. केवटाने सांगितलं मागितल्याशिवाय देऊ नये हा नियम. रामाने विचारलं तू मागत का नाही घेत का नाही? त्याने उत्तरच असं दिलं श्रीराम ज्या दोघांचा धंदा एक असतो ना त्यांनी एकमेकाचा मोबदला घ्यायचा नसतो. मी ऐकलंय, मला काय माहित नाही बरं. काय असं म्हणतात एका नाव्याने दुसऱ्या नाव्याची दाढी डोकी केली तर पैसे घेत नाहीत का? धंदा दोघांचा सारखा आहे असं म्हणतात. आपल्याला काय कल्पना आहे? मी नावी नाही म्हणून विठाला. राम
धंदा माझा धंदा सारखा कस का ते पहिलं मला सांग. शेवटाने सांगतो की ही शरयू नदी पार करण्याकरता मी नावाडी होऊन तुम्हाला मदत केली आणि शरयूच्या पैतराला आणून सोडलं. मी जसा या शरयूचा नावाडी ना तसे तुम्ही संसार रूपी नदीचे नावाडी आहात आणि या संसारातून मृत्यूतून पलीकडे घेऊन जायचं काम तुमचं आहे. भवसागर करता कार्य करीता सा चिंता पहिला उभा दाता कटी कर ठेवून. हे तुम्ही राजाचे चिरंजीव आहात, तुम्ही देव आहात, समर्थ आहात. मला मोबदला द्या, पण ज्या दिवशी मला या दुःखातून पलीकडे जायचंय, संसारातून त्या काठाला जायचंय, मृत्यूवर विजय मिळवायचा, अशा वेळेला जर तुम्ही माझ्याकडे मोबदला मागितला तर मी काय देणार आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, आज जशी मी तुम्हाला मदत केली ना त्यावेळेला तुम्ही मला मदत करा, माझ्याकडून काही मागू नका. रामाने शपथ दिली केवटाला, ए केवटा तुलाच का जगातला कोणी जरी मला शरण आला, मला एक कवडीचा मोबदला मी त्याच्याकडून घेणार नाही. त्याचे पायी घाला मी मोल न घे जग जगात असा नावाडीच नाही देवा, तो फुकट करून घेऊन जाईल. मोल न घे जग जेठी भावा एकासाठी खांदावा या पुला. पण ती नाव कुठं? नाव चंद्रभागेच्या तरी उभी पुंडलिकाचे द्वारी कर ठेवणे कटारे उभा उभी पालवी. काय भीमशिंगवा म्हणायचे देवा. ऐशी चंद्र चंद्रभागा ईशे भीमातीर. अहो बद्रीनाथला जा, केदारनाथला जा, अक्कलकोटला जा, साईनाथाला, शिर्डीला, कुठेही जा, पण तुकाराम महाराजांचं ते प्रमाण बरोबर घेऊन जा. ऐशी चंद्रभागा ऐशी भीमातीर. बद्रीनाथला दुपारी गेलात ना, पुजारी मंदिराचा दरवाजा लावून घेतो का भगवान भोग लगा रे. देवाची जेवाची वेळ झाली, दर्शन बंद आहे. तुम्ही 5 वाजता पुन्हा जा बद्रीनाथला, पुजारी पुन्हा दरवाजा लावून घेतो का भगवान घुमणे जा रे. भगवान फिरायला चालले म्हणतात. पंढरपूरला या, वाट पायोबा भेटीची आवडी. जगात असं दैवतार्थ नाही का ज्याच्या चरणावर आपल्याला मस्तक ठेवायची संधी मिळते.
लोक हजारो किलोमीटरवरून साईनाथाला येतात आणि लांबून दर्शन करावं लागतं देवाला. पंढरपूर तसं नाही. जीवनातल्या अनंत दुःखाचा परिहार घालविण्याकरता त्याच्या चरणावर डोकं ठेवायला मिळतंय असं एकच स्थान आहे ते म्हणजे पंढरी. पांडुरंगाला शरण गेलो आणि जीवनातल्या दुःखावर विजय मिळवला. देवाने अशी जागा दिली न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवी. मला आता मरावंच लागत नाही का. देवाने अशी जागा दिली का त्या जागेवरून जन्माला येणं मरण ह्या गोष्टीत नष्ट झाल्या. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण काय केलं हो याच्या करता. यादसाठी केला होता जलमार्ग नाहीये. पण मुंबई सारखं महानगरीचं ठिकाण असेल तर कोणत्याही मार्गाने जा की. जलमार्गाने जा, हवाई मार्गाने जा, भूमार्गाने जा, कोणताही मार्ग आहे ना. तसं देवाकडे जाण्याकरता अनेक मार्ग आहेत. उपायाचे नाही वाणीत. माझ्याकडे वेळ शिल्लक नाही. मी फक्त रस्ते सांगतो, त्याचा विस्तार करणार नाही. देवाकडे जाण्याकरता पहिला कर्म मार्ग आहे, दुसरा अष्टांग योगाचा मार्ग आहे, तिसरा ब्रह्मज्ञानाचा मार्ग आहे, चौथा उपासनेचा मार्ग आहे आणि पाचवा भक्तीचा मार्ग आहे. विठाला कर्म मार्ग अत्यंत अवघड. आता त्र्यंबकराजाची वारी झाली निवृत्तीनाथांची. त्या गोदावरीवर लोक स्नान होतात का. त्या प्रयागला लोक मेली देवा. जिकडे वाईट कर्म करायचं तिथं आंघोळी करायचं काय फायदा होईल. म्हशी सारखं तिथं डोबून जर राहिलं तर काय होणार नाही. कर्म चांगले ठेवा, असं पाण्यात बुडायची गरज नाही लागायची. उठाला खरं करता ज्याच्या मुड्या मोड त्याच्या मुड्या मोडून आंघोळीला तिथं प्रयागला जा, काय फायदा होणार आहे. म्हणून निवृत्तीनाथ ज्ञानोबराय सांगतात ते करा. आपल्या मनाने काही करत जाऊ नका देवा. कर्म चांगली ठेवा. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उदास विचारे वेच करी, त्याला कुठे जायची गरज नाही. ज्याचं कर्म प्रामाणिक आहे ना, त्याला त्याचं काम हेच तीर्थाने देवे. त्याला दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही. उठाला आता गोदावरीवर स्नानाला जातात. नियम असा आहे, कोणत्याही तीर्थाचं जर पुण्य आपल्याला मिळावं लागत असेल, गोदावरीचं स्नानाचं पुण्य मिळायचंय ना, मग त्याचा स्नानाचा विधी आहे. गंगेमध्ये गेल्यानंतर आपल्या कुठल्याच अंगाला स्पर्श करायचा नाही, अंगाला हात लावायचा नाही, साबण आणि शाम्पू तर लावायचीच नाही. पूर्व दिशेला तोंड करायचं, पाण्यात बुडायचं नाही, तसंच बाहेर पडायचं. फार झालं
तर भगवान सूर्यनारायणाला अर्घ्यदान करायचं, गंगा स्नानाचं पुण्य मिळतं. एसपी कॉलेजचे प्रिन्सिपाल मामासाहेब दांडेकर त्यांच्या 2 मित्राला घेऊन गोदावरीवर आले निवृत्तीनाथांच्या वारीला, आणि त्यांनी असं दृश्य पाहिलं. लोक स्नानाला येणारे गंगेचं पाणी तोंडात घेतात आणि पिचकाऱ्या मारून प्रवाहामध्ये सोडतात. हे दृश्य त्यांनी पाहिलं. मामाला प्रश्न विचारला, मामा तुम्ही वारकरी तर गंगा, इंद्रायणी, चंद्रभागेला आपली आई मानता, आणि लोक तोंडातलं पाणी टपाटप त्याच्यात टाकतात, हे किती योग्य आहे? तोंडात घेतलेलं पाणी जर इंद्रायणी, चंद्रभागेमध्ये किंवा गोदावरीमध्ये तसंच जर टाकलं तर आईवर थुंकलेलं पाप लागतं देवाचे. कारण भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा, ती आपली आई आहे. याच्या करता मुख प्रक्षालन विधी बाहेरच करता. पण एखादा नवीन वारकरी आहे, त्याला धर्मशाळेमध्ये जागा नाही, तो वाळवंटात राहिला, त्यांनी काय करायचं? गंगेचं पाणी तोंडात घेतल्यानंतर तसंच प्रवाहामध्ये टाकायचं नाही. मग डाव्या हातावर उजवा हात घ्यायचा, तोंडातलं पाणी उजव्या हातावर गुळणी टाकायची, मग प्रवाह सोडायची, दोष लागत नाही. दुसरं सांगतो, प्रातःविधीला जाण्याकरता पहाटे सकाळच्या वेळेला गंगेचं पाणी कधीच धुवून बैर दिशेला जायचं नाही राजा हो, ते पापच आहे. पण एक अपवाद मार्ग आहे त्याला, आणि तो एकदाच करता येईल, पुन्हा नाही. वाळवंटात राहिलेला एखादा भाविक आहे, धर्मशाळेमध्ये त्याला जागा मिळाली नाही, आणि सकाळच्या बहिर्दिशेला जाण्याकरता त्याला गंगेचं पाण्याशिवाय दुसरं पाणी नाही, त्यांनी काय करायचं? प्रातःविधीला जाण्याकरता जे पात्र घेऊन आहात ते गंगेच्या पाण्यात बुडवा, भरण काठावर ठेवा, त्याला उजवा हात लावायचा नाही. डाव्या हाताचा अंगठा सोडून ही 4 बोट त्या पात्रातल्या पाण्यात बुडवायची, फक्त हुंगायची. हुंगल्याबरोबर त्याच्यातलं तीर्थत्व नाहीस होतं, ते पाणी सामान्य होतं. घेऊन जा, दोष लागत नाही. विठाला कर्म कठीण, योग त्याही पेक्षा कठीण. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा मुलगा गेल्या वर्षी मनाने प्राणायाम करू लागला, पोट फुगलं. आईला एकुलता एक असलेला मुलगा त्याच्यातच मेला. गंगागिरी महाराजांचा मोठा इतिहास आहे, पण मला आता सांगायला तेवढा वेळ नाही. सांगावं, तानसेन सारख्या सुंदर गवयाचं गायन आहे बो, पण ऐकायला कानसेन लागतो, बैरंभटाचं काम नाही. ब्रह्मज्ञान जरी इकडे उठा उठी तरी काय हिमपुटी वेदशास्त्री. भगवान शंकर नाही साहेब, पार्वती मातेचा प्रचंड मोठा इतिहास आहे, त्याला वेळ नाही. पुढे उपासना हे महत्वाचं सांगतो. अलीकडे माणसं गायत्री मंत्र जपतात, पण ऐका, सरला बेटाचे सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं वाक्य सांगतो मी. ते म्हणायचे बो, 6 वर्षाच्या आत ज्याचे उपनयन संस्कार झालेले नाही, ज्याला शेणी आणि जाणवं नाही, अशा कोणाही व्यक्तीने गायत्री मंत्राचा जप करू नका. अनुराधा पौडवालने रजस्वला अवस्थेमध्ये, विटाळशा अवस्थेमध्ये तो मंत्र कॅसेट मध्ये रेकॉर्डिंग केला. त्या दिवशी वाणीचा कॅन्सर झाला, वाणीच निघून गेली, बोलणंही बंद झालं आणि गाणंही बंद झालं. ते मंत्र आहेत राजा, सामान्य माणसाला अधिकार नाही. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायात एक ओवी दिली बघा. ओंकाराची 21 अक्षरे होती ओंकारेशी. जगात जेवढे धर्म आहेत, पार ईसाई, इस्लाम, ख्रिश्चन, कोणताही धर्म असू द्या, या सगळ्या धर्माचे मंत्र ज्याच्यातून जन्माला आले, त्या मंत्राची आई एकच आहे, तिचं नाव ओंकार आहे. 3.5 मात्र्याचा मंत्र ह्या आकार उकार मकारांनी अर्ध मात्रा. आता वेळ नाही, एकच वाक्य सांगतो. माता भगिनींचा, ज्या मुलीचं लग्न झालेलं नाही अशा कुमारिका मुलीने गुरुमुखातून ओंकाराची दीक्षा घ्यायची नाही आणि ओ या मंत्राचं अनुष्ठान करायचं नाही. नारायणगिरी महाराज सांगत असं, गुरुमुखातून ओंकाराची दीक्षा जर कुमारिका मुलीने घेतली, अनुष्ठान करून जर मंत्र सिद्ध झाला
तर लग्न झाल्यानंतर तिला संतती होणार नाही. जगातल्या कोणत्याही डॉक्टरकडे जा आणि किती टेस्ट बेबी करत बसा, तिला वांद म्हणूनच जगावं लागेल, तिला अपत्य होणार नाही. का? ओंकारामध्ये स्त्री बीज जाळून टाकण्याची ताकद आहे, तो अग्निबीज आहे. पण ओंकाराचा उच्चार आणि मंत्राचा अधिष्ठान माता भगिनी करता नाही. विठाला त्या माऊलीला एकच पर्याय, एकच, काली कपिला गाय. ज्या गायीच्या अंगावर दुसऱ्या कलरची छटा नाही, अशी काली कपिला गाय आणायची. रोज चमच्याभर गोमूत्र प्यायचं. आणि श्रद्धा असेल तर सकाळी पहिल्या स्वयंपाकातली एक भाकर गायीला खाऊ घालायची आणि एकदा प्रदक्षिणा करायची, तरच तिला अपत्य होईल, नाही तर होऊ शकत नाही. विठाला सगळं अवघड आहे महाराज, सगळं. भक्ती सगळ्या सोपी. भक्ती बंध नोकरी करण्याकरता जर 60 वर्षाच्या पुढे चालत नाही तर वायरी तुटलेली माणसं परमार्थाला चालतील होय? त्याला बसता येत नाही, ऐकू येत नाही, दिसत नाही, आणि त्याला वारीला नुसते पोहे खायला. विठाला तारुण्य संसाराकरता खर्च केला, काय फायदा झाला जरा बोलू. ज्या मुलींकरता तुम्ही रात्रंदिवस प्रयत्न करता ना, आई बाप हाडाची काढाने रक्ताचं पाणी करतो आपल्या अपत्या करता. ती मुलं शिक्षण झालं, चांगली नोकरी मिळाली, बायको मिळाली, अशी भूलखंड निघून जातात. अरे थकलेल्या आई वडिलांकडे पास सुद्धा नाही, असे किती आई बाप सांगू. ती मुलगी जिला तळहाताच्या फोडासारखं सांभाळलं जातं, लैंगिक आकर्षण मिळाल्यानंतर कोणत्या एखाद्या मूर्ख मुलाबरोबर लग्न करते आणि पोलीस स्टेशनला तक्रार देते, आई बापापासून मला भीती. अरे भीती असते तर पोटातच मारलं असतं, तुला काय 18 वर्षाची वागवली असते. याला पोरं म्हणतात आणि त्यांच्याकरता लोकांची बांध पोरीत राहतात. काय म्हणावं तुम्हाला मी उठाला. एवढा अट्टहास करायचा देवा, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने तो जगतो. नारायणगिरी महाराजांचं वाक्य सांगतो, कळालं तर बघा. संसारात 2 वर्ग आहे, एक शहाणा, एक अज्ञानी. शहाणा कोण? ज्या दिवशी आपल्या पायाची चप्पल आपल्या मुलाच्या पायाला आली ना, शहाण्या बापाने प्रामाणिकपणे कमरेच्या कळदोऱ्याच्या चाव्या सोडायच्या आणि संसाराची जबाबदारी मुलाकडे द्यायची. हे बघ तू तुझं बघ, मिळेल तो वेळ परमार्थाच्या नामचिंतनात घालवायचा. शहाणा बाप आहे. आणि दुसरा असा मूर्ख आहे, तो करदोऱ्याच्या चाव्या सोडून देत नाही, त्याच्या असे इळेने कापून घ्यावे लागतात. आता कधी घ्यावे ते मी सांगू का तुम्हाला? अशी म्हाताऱ्या माणसांची केव येते महाराज. नातवंड बोलतात, शिंबूड पुसता येत नाही, ते सुना बोलतात, लेख बोलतात, असं माकडासारखं तोंड करून कोपऱ्यात बसतात. कशामुळं? तारुण्यात परमार्थ नाही केला त्याची फटफट येते. विठाला एखाद्या म्हाताऱ्याला विचारला कस काय आता कुठपर्यंत म्हणतो, आता नातीचं लग्न झालं ना, मरायला मोकळा झालो, आता त्याच्याकरता तू जन्माला आला होता नातीच्या लग्नाकरता. कसली लोक आहेत महाराज. लगाम सोडायचं नाही म्हणतात. लगाम धरता धरता गोडच जातं निष्ठून, हातात नुसता लगाम राहतो. काय राहत, काय बोलावं राव. अरे ज्ञानेश्वर महाराज तळमळ करून सांगतात, आता जागा रे
सांगता येत नाही महाराज, क्षणार्धात मृत्यू आहे. म्हणून सावध व्हा आणि सावध होणे भजनी लागा देव करा. भगवत भजन मी हे सांगत होतो, नामचिंतन याला मर्यादा नाही. 60 वर्षाचा मनुष्य लग्न करायचं म्हणाल तर लोक म्हणते याला येड्याच्या येरवड्यामध्ये टाका, हे बिघडलंय आता. म्हणजे लग्नाला मर्यादा. 50 वर्षाच्या पुढे पैसा मिळवायचा म्हटलं तर मिळू शकत नाही, तो त्याला मर्यादा आहे. इलेक्शनला उभं राहायचं म्हटलं तर मर्यादा आहे. संसारातल्या प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. बघा, फक्त एकच क्षेत्र असे जे भगवंताच्या भक्तीचं क्षेत्र आहे, त्याला मर्यादाच नाही. जास्त सांगितली वेळ होईल. बघा, देवाच्या नामचिंतना करता धर्माचा मर्यादा नाही, जातीची मर्यादा नाही, लिंगाची मर्यादा नाही, अधिकाराची मर्यादा नाही आणि स्थळाची मर्यादा नाही. विठाला एक छोटा प्रसंग सांगतो. 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रात अनेक संत अवताराला आले. बघा, सातारा जिल्ह्यात जयराम स्वामी झाले, पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात देवदाई ठणागावी निंबाराज महाराज जन्माला आले. त्याच काळात मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यात एका मुसलमान कुटुंबामध्ये एका महापुरुषाचा अवतार झाला. त्यांचं नाव शेख मोहम्मद. 10 वर्षाचे झाले ते. बाप खटकाचा धंदा करत होते त्यांचा. 10 वर्षाच्या मुलाला बापाने सांगितलं, हे बघ सुरी घेऊन बकरा घे आणि याला कापून आण, कुर्बानी करून घेऊन. मुलगा गेला, झाडाला बकरा बांधून सुरी घासू लागले. प्रातस्मरणीय गुरुदेव धोंडा महाराज म्हणायचे, काही प्राण्यांना जन्मतात जन्मसिद्धी, जन्मताच काही गोष्टी कळतात. पहिला प्राणी त्याचं नाव गाढव. पाण्यामध्ये विष जर कालवलं ना, जगात एकाच प्राण्याला कळतं आणि दिसतं, त्याचं नाव गाढव. म्हणून पूर्वीच्या काळी युद्धाला ज्या वेळेला राजे घोडदळ घेऊन जायचे ना, त्याचं ते गाढव असायचंच. का बरं? न जाणो परकीय शत्रूने जर आपल्या सैन्याच्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात विष घालून जर घात केला तर काय करावं. म्हणून पाणी तपासण्याकरता असं पात्रात पाणी घ्यायचं, गाढवा पुढे ठेवायचं. डोळे झाकून जर गाढव पाणी प्यालं तर समजायचं पाणी निर्दोष आहे. पण जर भुंगून बाबलं गेलं तर समजायचं पाण्यात दोष आहे. गाढव असा प्राणी आहे, तो तहानेने मरे पण विषारिंग डोळ पाणी पित नाही. हे मी गाढवाचं सांगतोय. चला पुढे. त्याला हे कळलं नाही, त्या गाढवाला काय म्हणावं. ज्ञानोबळाने दृष्टांत दिलाय. चाचोचिनी सांडशी राजहंस नावाचा पक्षी. बघा, 1 लिटर पाण्या दुधामध्ये किती पाणी मिसळा. आता किती मिसळायचं तुम्हाला अंदाज चांगला आला काय संगमनेरकरांना, त्याच्यावरच बरी मोठी झालेली. पण भीमसिंग महाराजांचं वाक्य, आधा दूध आधा पाणी जादा झाले तो बेमान. दूध मिश्रित पाणी राजहंसापुढे ठेवा. देवाने त्याच्या चोचीला असं वरदान दिलंय, तो दुधात प्राशन करतो आणि पाणी खाली सोडतो. हे दुसरं कोणाला नाही. अरे UPSC MPSC परीक्षा देऊन PSI DSP IP होतात. ज्या पोलिसाला ती चोरी सापडत नाही तो कुत्रा सापडून देतो. का? देवाने घ्राणेंद्रिय नावाची ताकद फक्त कुत्र्याला दिली. मराठवाड्याच्या भाषेत बोलू, कुत्र्याचं नाक जितकं तिखट आहे ना, तितकं जगात कोणत्याच प्राण्याचं नाक तिखट नाही. म्हणून शोध पदका करता श्वानाचाच वापर केला जातो. असा बकरा अशी सुरी घासत होते शेख मोहम्मद. त्या बकऱ्याच्या अंगाला असा दरदरून काटाच आला. त्याने अंग चोरलं, डोळ्यातून गळगळगळ पाणी बाहेर पडू लागलं. तो ओरडू लागला. शेख मोहम्मद महाराजांचं अंतकरण साधूचं अंतकरण होतं. महाराज मृदो समाज नवनीत. एक सांगू, भूत प्राण्यावर प्रेम करणारी जगातली एकमेव जात ती साधूची जात आहे. विठाला साधूच्या ठिकाणी अपभर भाव नाही. हा अमुक जातीचा आणतो, तमुक जातीचा आणतो, अमुक तो फलाना काही नाही. जरा सोपं सांगू का, ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे मानुष का रेडा याचा विचार केला नाही. होता कृपा तुमची पशु बोले आल्याला जा आल्याला. जसे ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याला आपण जातोय, गंगागीर महाराजांच्या सप्ताला आपण जातोय, निवृत्तीनाथांच्या वारीला जसं जातो ना, तसं चैत्रवदी एकादशीला
आळ्याला रेड्याच्या समाधी सोहळ्याची वारी आहे. रेड्याच्या रोज दुधाने अभिषेक होतोय. अरे जन्म देणारा जो मुलगा ती मुलं जिवंत आई बापाचं दर्शन घेत नाही. ते रेडे त्या रेड्याच्या दर्शनाला जातात. केवढं कौतुक आहे का? ज्ञानोबरांनी कृपा केली म्हणून. विठा ज्ञानोबरांनी पाहिलं ना, हा रेडा आहे का पशु का माणूस, त्याचं नाव संत आहे. तसं शेख मोहम्मद महाराजांनी काटा आलेल्या त्या बकऱ्याला पाहिलं. अरे रे 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 रे, मी कापणार आहे त्याला कळालं. पण कापल्यानंतर काय होतं बघावं म्हणून घासलेली सुरी आपल्या करंगळीवर ठेवली. दाबल्याबरोबरच करंगळी उतरली. रक्ताचा पाठ आणि वेदना होऊ लागल्या. मनात विचार केला, एवढ्याशा मला मी माझ्या हाताने माझी करंगळी कापली तर मला एवढ्या वेदना होतात. ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्याला किती त्रास होत असेल. खाणाऱ्याला एवढी जरी अक्कल आली ना तरी महाराष्ट्रात संतांचा अवतार कार्य सफल झालं म्हणून समजा राजा. हे बघा, हे बैरोबान बसोबान कोणत्याही देवाच्या नावाने कापा नाही तर जिभेची चोचरी पुरवायला कापा. ज्या दिवशी कापा त्या दिवशी फळ भोगायला तयार राहा. हा मृत्यू लोक आहे. इथं कोणाला सुट्टी नाही. अरे कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला आणि वियोग घडला शिसा देवी. हे एक लोटा जल सब शमकेशा हाल, महादेव पाण्यात बुडवलं तरी काय फायदा होणार नाही तुम्हाला. जसं करा तसंच भराल. विठाला तीन गोष्टी फेडाव्या लागतात हे तुकाराम महाराजांनी सांगितलंय. ऋण वैर हत्या हे तो न चुके देता. वैर फेडावं लागतं राजा. ऋण हे 1,500 घ्यायला कशी गोड वाटतात का नाही, ते फेडायला सावध राहा. कारण ते फुकटचं घेतले तुम्ही. मुख्यमंत्र्याच्या बहिणी असल्या म्हणजे काय झालं. ऐका, असे फुकटचे 1,500 रुपये घेण्यापेक्षा सरकारला तंबी द्या. आम्हाला फुकटचं खायचं शिकवलं नाही. आम्हाला दिवसाला लाईटी द्या, रासायनिक खताचे दर कमी करा आणि आमच्या मालाला हमी भाव द्या. आम्ही घाम गाळून पैसा मिळू. असे फुकटचं किती दिवस खायचं लोकांचं. उठाला इतकं नालायक सरकार आहे का हे फुकटचं देणं म्हणजे गीते श्रीमद भगवद्गीतेच्या विरोधात वागणं आहे. अरे फुकटचं राशन आणि 1,500 रुपये दिले तर लोक कशाला मरायला काम करतील देवा. फुकटची खायची सवय लागेल. आणि या देशाला संतांनी आणि महापुरुषांनी फुकटचं खायची सवय ठेवली नाही. कर्मण्येवाधिकार असते, कर्म करा आणि कष्टाने मिळवा. असं फुकटचं खाऊन जगणं याला ऋण म्हणतात आणि ऋण फेडावं लागतं. विठाला आणि कोणत्याही पशुची हत्या केल्यानंतर ती फेडावी लागते देवा. मांस खाता होस करी जोडोनी वैरी ठेविला. त्यांना कळालं, हातातली सुरी दिली फेकून. तो बकरा दिला सोडून. बापाकडे आले, बाबा कापाचा तर माझ्या मानेवर सुरी लावा, मला कापा. पण पोट भरण्याकरता बिचारा प्राण्याला कशाला कापता. आजपासून मी कापणार नाही. रागवलेल्या बापाने 10 वर्षाच्या मुलाच्या कमरेत अशी लाद घातली. चल होय, माझं गाव सोड, माझं घर सोड, माझ्या डोळ्यापुढे राहू नको, माझं ऐकायचं नाही तर माझं समोर आणण्याचा तुला अधिकार नाही. बीड जिल्हा सोडला, आपल्या अहिल्यानगरला श्रीगोंद्याला आले. ते श्रीगोंद्याला आणि त्या मस्जिद मध्ये थांबले. हिंदू पंडितांना विनंती करू लागली, मला कोणी हिंदू धर्मात घ्या. पण त्या काळी 350 वर्षापूर्वी कर्मठांचा काळ होता. अहो इथं छत्रपतीला विरोध झाला, इथं संभाजीराजांना विरोध झाला. मग साध्या मुसलमानाला हिंदू धर्मात घ्यायचं कसं शक्य आहे राजा होते. अरे नेताजी पालकराला नाईलाजाने मुसलमान केलं होतं, तर या भडबुंजा कर्मठ लोकांनी हिंदू धर्मात घेण्याकरता किती अडचणी आणल्या देवा. आणि तो तर एका मुसलमानाला, खानदानी मुसलमानाला हिंदू धर्मात घ्यायचंय कसं शक्य आहे. ते घेतलं नाही. पण ऐका, माणसाचं भाग्य बसून राहत नाही. श्री चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्याः. कार्तिकीची एकादशीची वारी जवळ आली. चांगा बोधले नावाचे साधू पंढरपूरला वारीला जाण्याकरता त्या रस्त्याने निघाले. आणि रामकृष्ण हरी भजनाचा आवाज दर्ग्यामध्ये बसलेल्या शेख मोहम्मद महाराजांच्या कानात गेला आणि ती धावतच पडत आले. श्री संताची माथा बाबा
तुम्ही वारकरी दिसता हो, मी पंढरीच्या वारीला चाललोय. ऐका ना, मलाही पांडुरंगाच्या दर्शनाची इच्छा आहे. मला मुसलमान धर्म नको, तुमच्या हिंदू धर्मात घ्या आणि मला वारकरी बनवा. मला देवाच्या दर्शनाची इच्छा आहे. काय उत्तर दिलं ऐका त्यांनी. महम्मद, पांडुरंगाच्या दर्शनाकरता जात आणि धर्म बदलावा लागतोय, तुम्हाला कोणी सांगितलं? आम्हाला ज्ञानोबराय सांगतात, अभिमानून संधी स्वजातीचा. ज्याला त्याला आपल्या जातीचा अभिमान असलाच पाहिजे. म्हणून आमुची माळियाची जात, आम्ही वारीक वारीक, म्हणे नरहरी सोनार, म्हणे शिंपियाचा नामा, अरे म्हणे चोख्याची महारी. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला दिंडी सोहळा काढला ना, त्याच्यात कोण कोण वारकरी होते ऐकायचंय? कबीर, मोमीन, लथीफ, मुसलमान, शेराना विधान विष्णू, ज्ञानेश्वर महाराजांचे पहिले वारकरी. एक सांगू, हे जाती जातीमध्ये धर्मामध्ये पुढाऱ्यांनी भांडणं लावली देवा. एका ताटात जेवणारा समाज पण विस्तृत आणि बाजूला करून टाकला या लोकांनी, फक्त स्वार्था करता. पण त्या काळात ज्ञानेश्वर महाराजांनी मिळवली मानदी वैष्णवांची. अरे नारायणगिरी महाराजांच्या कीर्तनात मुसलमान टाळ वाजवत होते राजाओ, अशी कितीतरी जणांची नावं सांगितले. अरे देवाचा जाती धर्माचा काय संबंध आहे? कोणताही धर्म असू द्या, धर्माचं तत्वज्ञान एक आहे. नावं वेगळे असतील पण परमात्मा तत्व जगात एक देवा. एक हरी आत्मा जीव शिव धर्म, वायात दुर्गमाना घाले म्हणून. महम्मद, चिंता करू नका, काय जात धर्म बदलू नका. गळ्यातले तुळशीचे माळ त्यांच्या गळ्यात टाकले. रामकृष्ण हरी मंत्राचा बोध दिला. महम्मद, 6 महिने फक्त रामकृष्ण हरी या मंत्राचं अनुष्ठान करा. भगवान पांडुरंग परमात्मा तुम्हाला मस्जिद मध्ये दर्शन देईल. तुम्हाला पंढरपूरला येण्याची गरज नाही. साधूच्या वचनावर विश्वास ठेवला बघा. श्री संताची माथा चरणावरी विश्वास ठेवला. सकाळच्या वेळेला गावात फिरायचे, भिकेचे तुकडे मिळेल ते आणायचे, भिजू घालायचे आणि जगण्याकरता खायचे. आपण खाण्याकरता जगणारे आहोत ना, म्हणून ते ढेरी वाढत चालल्यात. वजन वाढवायचं, ते पुन्हा कमी करायचं, हे म्हणजे खाण्याकरता जगणं. पण संत महापुरुष जगण्याकरता खातात देवा. म्हणून वजन कमी करायची त्यांना गरज कधी पडली नाही. ते असे काही सकाळी येड्यासारखे फिरत निघाले नाही कधी. ती काम आपल्याकडे दिलेली आहे त्यांनी. मिळेल ते खायचं देवा, मिळेल ते खायचं आणि दिवसभर रामकृष्ण हरी मंत्राचं भजन करायचं. राहुरी तालुक्यात ताराबाद नावाचं गाव आहे. महिपती महाराज होऊन गेले. त्यांनी एक चरित्र लिहिले त्याच्यातल्या त्या ओव्या आहे. त्यांचं वाक्य सांगतो. महिपती महाराज म्हणाले, रामकृष्ण हरी मंत्राची अशी ताकद आहे, 6 महिन्याच्या आत भगवान पांडुरंगाने श्रीगोंद्यामध्ये दर्ग्यामध्ये असलेल्या शेख मोहम्मद महाराजांना येऊन दर्शन दिलं आणि कृतार्थ केलं. जगाच्या इतिहासात श्रीगोंद्याची मस्जिद अशी आहे, कधी ते भगवान पांडुरंग परमात्मा कंबरेवर हात ठेवून स्वयं उभा. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे देवा. म्हणून तुकोबराय सांगतात, त्या मार्गाने आम्ही चाललो, ज्या मार्गाने निवृत्तीनाथ गेले, ज्या मार्गाने ज्ञानोबराय गेले, ज्या मार्गाने नाथ महाराज गेले, ज्या मार्गाने तुकोबराय गेले, ज्या मार्गाने नळोबराय गेले, ज्या मार्गाने गंगागिरी गेले, ज्या मार्गाने नारायणगिरी गेले, त्या मार्गाने आपल्याला जायचंय देवा. महाराज म्हणतात, येणे पण ते माझे चालले पाऊले स्वल्प वाटेच.
सदाशिव बाबुराव दगडू नागरे या वारकऱ्याच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ नागरे कुटुंबाने केलेला हा एक दिवसीय चिंतन सोहळा आहे. त्यांच्या स्मरणार्थ हरिपाठाची 500 पुस्तकं त्यांनी प्रेस मधून आणलेली आहेत. त्याच्यातली 5 पुस्तकं आपण देऊ, नंतर जेवायच्या वेळेला श्रोत्याला ती पुस्तक द्या. विठाल एक 2-3 मिनिटात भरवशी भेटे पांडुरंग भगवंताच्या नामचिंतनाची वाटे. त्या वाटेने आम्ही चालून फायदा काय झाला? दर्शन झाले संतापाय. 2 मिनिटात एवढ्या मुद्द्याचं चिंतन करतो थांबतो. बरं, नामचिंतनाच्या मार्गाने चालू आणि साधूने दर्शन दिलं. एक वाक्य ऐका बरं. अलभ्य असलेल्या मृत्यूवर विजय मिळवता येईल, पण जगामध्ये साधूचं दर्शन होणं महाकठीण आहे. बहु अवघड आहे संत भेटी, फार कठीण आहे. पाहणं वेगळं आणि दर्शन वेगळं, याच्यामध्ये अंतर आहे. सामान्य पाहण्यातून शक्तिपात होत नाही. जोपर्यंत शक्तिपात होत नाही तोपर्यंत परिवर्तन होत नाही, बदल होत नाही. शक्तिपात बदल झाला पाहिजे. आम्ही 1990 साली भीमसेन महाराजांचं कीर्तन ऐकलं होतं आळंदीला. त्याची कॅसेटही माझ्याकडे, पण आता ते आयोगाचे टेपच बंद झाले. एक प्रसंग सांगितलं होतं, राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या, विक्षेप नको व्हायला. विठाला भीमसेन महाराज म्हणाले, या नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुका आहे बघा, आणि सायखेडा चांदोरी गाव अशी जवळ जवळच गाव आहे. एकदा भगवान गडाचे पहिले म्हणत भगवान बाबा एकदा तिथे आले म्हणतात. खूप आनंदी होते लोक. आमच्याकडे नारंगिरी महाराज जर आले ना, माणिकगिरी नारंगिरी, तर आमची दिवाळी असायची. महाराज सगळी लोक काम बाजूला टाकून सड्या रांगोळ्या टाकून साधूचं स्वागत करायचे. ज्या दिवशी नारंगिरी महाराज येणार त्या दिवशी लग्न होऊन खूप दिवस झाले, मला एक मुलगा झालाय, तो 10 वर्षाचा आहे, पण जन्माला आल्यापासून बोललाच नाही. ते मुक बाळ आहे. काय करायचं आता? हे पुन्हा होण्याची शक्यता नाही. एकच बाळ आहे माझं, अत्यंत सगुण निरागस आहे, सेवाधारी आहे, पण त्याला बोलताच येत नाही. माझी इच्छा आहे माझ्या बाळाला थोड्या दिवस तुम्ही गडावर घेऊन जा. साधूच्या सानिध्यात राहिल्यानंतर माणसाचं परिवर्तन होतं. महाराज एक वाक्य सांगू, वाल्ह्या कोळ्यासारखा दरोडेखोर, पण नारदांच्या संगतीत आल्यामुळे जगातलं पहिलं महाकाव्य तयार झालं. त्याचं नाव रामायण आहे. त्याच्या अगोदर जगामध्ये ग्रंथच उपलब्ध नव्हता. पहिला वाल्ह्या कोळ्याने लिहिलेला ग्रंथ, त्याचं नाव रामायण, एका दरोडेखोराने लिहिलं, पण कधी? नारदांच्या संगतीत आणण्याचा परिणाम आहे. जुन्नर तालुक्यामध्ये मारुती व ठोंबरे नावाचे तमासगिरी होते. तमासगिरी धरणाच्या खाली 100 एकर जमीन. आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या जत्रेला जायचं म्हणायचे आणि 2-2 तंबू लावायचे, खांद्यावर रायफल आणि 2 अंगवस्त्र. आता अंगवस्त्र शब्दाचा अर्थ मोकळं न सांगितलं आपल्याला माहित करून घ्या. पण जोग महाराजांनी रस्त्याने जाता जाता विचारलं, काय बुवा कुठे निघाला? जोग महाराजांच्या मुखातून बुवा शब्द ऐकल्याबरोबर अंतकरणावर परिणाम झाला. घाई घाईने तंबू जवळ आले आणि हाताने तंबूला आग लावून तमाशाचा खेळ सोडून दिला आणि आयुष्य जोग महाराजांच्या चरणाजवळ घालवलं. जगातली पहिली वारकरी शिक्षण संस्था ज्यांच्यामुळे जन्माला आली आळंदीला, त्यांचं नाव मारुतीबा ठोंबरे. विठाला तमाशा करणाऱ्या माणसावर परिणाम झाला. तमाशा हे नारंगिरी ज्या संस्थेत शिकले ना, ती जोग महाराजांची संस्था 100 वर्षापूर्वीची आहे. भीमसिंग तिथं शिकले, सगळे मोठे माणसं तिथं शिकले. राजा हो, एका तमासगाराच्या उपकार येथे, पण साधूच्या संगतीत आल्यानंतर माझ्या बाळाला तुमच्या बरोबर घेऊन जा. त्यांनी विचारलं, कुठे तुमचं बाळ? मुकुंदा नावाचा मुलगा मुकासा
लोक पाहिलं ती घाबरलं भेदरलं असं मागं आडलं बापाने असं पुढे उभं केलं त्याला भगवान बाबाने दोन बुरकुटीच्या मध्ये आज्ञाचक्र आहे बघा आपण हिंदू आहे ना इथं गंध लावतो आणि आमचे मुस्लिम बांधव गळ्याला गंध लावतात का ते विशुद्ध चक्राची पूजा करतात आणि आपण आज्ञा चक्राची पूजा करतो दोन भव यांच्या मध्ये असं वेदक आणि भेदक भगवान बाबाने त्याच्याकडे पाहिलं आणि ओखरलेल्या वाणीने विचारलं का रे मुकुंद अरे तुझे आई बाप तर तुला मुका म्हणतात आणि मला दिसतंय तू मुका नाही खरं कोणाचं आहे बोल तू मुका नाही मला माहिती गप्प राहू नको न बोलण्याचं कारण काय बोल बोल म्हटल्यावर 10 वर्षात त्यांनी तोंड उघडलं नाही त्या मुलाने तोंड उघडून काय उत्तर दिलं ऐका बाबा 10 वर्षात मला बोलण्याच्या योग्यतेची व्यक्ती मिळाली नाही म्हणून बोललो नाही आज तुम्ही भेटलात म्हणून बोललो दर्शनाची ताकद आहे देवा ही तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानोबाईंचं दर्शन झालं आणि जीवनातल्या सगळ्या गोष्टींचा निराश झाला आता कशाचीच इच्छा राहिली नाही 2 वाक्य सांगतो थांबतो ज्याची इच्छा संपते आणि आयुष्य शिल्लक राहत त्याला साधू म्हणतात पुन्हा वाक्य ऐका ज्याची इच्छा संपून जाते आयुष्य शिल्लक राहत त्याला साधू म्हणतात ज्याचं आयुष्य संपून जात आणि इच्छा तशीच राहते त्याला जीव म्हणतात म्हणून तर मेलेवर पिढ्याचे कट्टे काय 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 ठेवावं लागतं देवा कसल्या वासना आहेत लोकांच्या दरिद्री वासना आहे पण साधूची इच्छा शिल्लक राहत नाही कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुकोबराय सांगतात आता कशाचीच अपेक्षा राहिली नाही आणि हे कशामुळे झालं मृत्यूवर विजय मिळवल्यामुळे झालं आणि हा मृत्यूवर विजय मिळवण्याकरता काय केलं येणे पंथे माझे चालिले पावले दरुशन झाले संतापायी ज्ञानेश्वर सापडले संधी साह्य झाले बुद्धी संचिताची येणे पंथे माझी चालेली पावले दरुशन झाले संताबाई कैलासवासी बाबुराव दगडू नागरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ज्यांच्या कुटुंबियांनी हे फार मोठं नियोजन आहे आयोजित अशा प्रकारची 1 दिवसाची सेवा आणि सोहळा संपन्न केला या अगोदर भाऊंच्या आईच्याही सेवेकरता मी ठिकाणी आलो होतो आणि ह्या पितृचरणांच्या सेवेचं सौभाग्य मला मिळालं हे माझं अहोभाग्य आहे नाहीतरी नको त्याच्या वर्ष श्राद्धाला जावंच लागतं ना म्हणजे एका सदाचार संपन्न वारकरी कुटुंबातलं हे जीवन अरे अक्षर शत्रू असलेला महात्मा पण नित्य नियमाने हरिपाठ म्हणतोय ऐकून हरिपाठ पाठ झाला ऐकून भजन पाठ झालं आणि भगवत भजन करता करता पंढरीची वारी करता करता संसार आणि परमार्थ याचा सुंदर समन्वय साधला आयुष्यही भरपूर जगले आणि इहलोकाची यात्रा संपूर्ण हे निघून गेले असं जगणं असावं तुका म्हणे एका मरणीची सरे नाही तर काहींच्या गोड जेवणाची वाट बघावी लागते हे कधी जातंय म्हणून असा जगण्यात काय मजा आहे देवा नर करणे करे तो नर का नारायण हो कबीरा हम पैदा हुए जग असे हम रोए ऐशी करणे कर चलो हम असे जग रोए असं जीवन जगावं आणि ती फक्त संत शिकवतात देवा संतांनीच कसं जगावं हे शिकवलं म्हणून महाराष्ट्र आहे आता या देशाचा बिहार होण्याकरता फार वेळ लागायचा नाही हे आता तो वातावरण पाहतोय आपण किती भयानक आहे अशा निर्गुण हत्या करतात देवा जशी जनावर मशनीमध्ये कत्तलखान्यामध्ये कापावीत अशी मारामाऱ्या समाजामध्ये चालल्या पण गंगागिरी महाराज नारंगिरी महाराज जोग महाराज भगवान बाबा भीमसिंग महाराजांसारखे महापुरुष आहेत त्यांची वचन जिवंत आहेत म्हणून लोकांचं स्थैर्य समाधान आणि शांती टिकवून महाराष्ट्राला जे महा हे विशेषण दिलं ना ते केवळ ज्ञानोबराय तुकोबरायांचे उपकार आहेत उठाला या सेवेकरता परिसरातील सर्व भजनी मंडळी गायक वादक परिसरातील कीर्तनकार प्रवचनकार कथाकार आणि वारकरी संप्रदायावर पोटच्या मुलापेक्षा अधिक प्रेम करणारे आपण सर्व भगवत भक्त जनसमुदाय या नागरी परिवाराच्या दुःखामध्ये सम्मिलित होण्याकरता इष्ट मित्र सगळे सोयरे आपतिष्ट पै पाहुणे आणि सगळ्या क्षेत्रातील
मान्यवर माझ्या डोळ्यासमोर उपस्थित आहे. कोणी राजकीय असतील, कोणी सामाजिक असतील, कोणी शैक्षणिक असतील, विविध भागातून, विविध प्रांतातून आणि विविध क्षेत्रातून आपण सर्वच या नागरे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आला. माझंही सौभाग्य या सेवेची संधी मला मिळाली. या अभंगावर काही बोललो ते माझ्या स्वतःच काही नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्हाला 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं परम भाग्य लाभलं. आणि या कपाळात थोडे बहु जे योग्य, जे ज्ञानोबर आहे, तुकोबरांच्या विचाराचं आणि मताचं आहे, ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. माझ्याकडून काही अपसिद्धांत झाला असेल, बोलण्यात एखादा अजागळ वाक्य गेलं असेल, कदाचित आपलं हृदय दुःखवलं असेल, तर मी आपला क्षमा अपराधी आहे. मातृपितृ अंतःकरणाने आपण मला क्षमा करा अशी सद्भावना व्यतीत करतो आणि सेवा समर्पण करतो. तुझे केले तुमच्या समर्पणे ताई झालो उतरा ये पांडुरंगा, शेवे माझी दमाधरा कृपा करा. शेवटी एकदा सामुदायिक श्रद्धांजली म्हणून आपण प्रभूचं नामचिंतन करूया आणि सेवा समर्पण करूया. तर सर्वांनी प्रेमाने हात वर करा, सर्वांनी खाली 1-2 मिनिटं फक्त. आज या ठिकाणी अतिशय सुंदर आपल्याला कीर्तन रूपी सेवा दिली. मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. आणि बाबांबद्दल त्यांनी भरपूर माहिती दिलेलीच आहे. बाबा किती वर्ष जगले हे आपल्याला ज्ञात आहे, परंतु त्यांचे 2 चिरंजीव, 4 मुली, 5 मुली आणि नातू पंतू सुना, भरपूर मोठा परिवार आहे. या परिवाराला त्यांचं जाण्यानं दुःख होणं साहजिकच आहे. त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो. आणि बाबांना 100% परमेश्वराच्या चरणी जागा मिळालेलीच असेल, कारण त्यांच्या तोंडून सतत महाराज रामकृष्ण हरी हा शब्द जप हा ते शेवटपर्यंत जपलेले आहेत. जाता जाता वेळेस सुद्धा रामकृष्ण हरी म्हणता म्हणताच ते गेलेले. त्याच्यामुळे त्यांना त्यांची काही शंकाच नाही, त्यांना ती 100% मिळालेली असेल अशी आपण परमेश्वरच्यांनी प्रार्थना करूया. बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु वेळेअभावी थोडा उशीर झालेला आहे. खालून सूचना आली पाठीमागून लहान मुलांना भुका लागलेल्या आहेत. त्यामध्ये आमचे भारत पाटील गीते आहेत, किसन पाटील नागरे आहेत, आंधळे सर आहेत, कांगणे सर आहेत, भरपूर रबाजी इलगराव आहेत, भगवानराव आहेत, भरपूर मान्यवर आहेत. परंतु या कार्यक्रमाची सांगता पसायदानानं होईल असं मी सर्वांना पायातले चप्पल काढून सर्वांनी उभं राहावं आणि पसायदान होईल. पसायदानानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल. कुणी जे काळाचे व्यंकटेशांडू तया सत्कर मेरती वारू होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे कर जागो विश्वस्व धर्म सूर्य पाहो जो जीवांचे तो ते लाव प्राणी जात वर्षात सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची माझ्याळी आन अवरत भूमंडळी विडदया भूता चला कल्पतुर्च्या आडव चेतना चिंता मनीचे गाव बोल देजार नवो पुरुषाचे चंद्रमेजालांचन मातंडजे तापहीन जे सर्वाई सदा सज्जन सूर्य होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी भजिद्वादी पृथ्वी अखंडित हा निग्रंथ भजविये विशेषी लोके